अगर किसी पुलिस स्टेशन में वारंवार अगर ड्रग वहां पर मिलता है तो उसके पुलिस स्टेशन के सीनियर के ऊपर कार्रवाई होनी चाहिए। आप करेंगे क्या? एक प्रश्न एक है अध्यक्ष महोदय। दूसरा प्रश्न ये है 3 रिहॅबिलिटेशन सेंटर मुंबई में इमिजिएटली चालू होना चाहिए। मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले, देशभरात, म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, यूपी मध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं। आपण जी मागणी केली आहे या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल। आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही। या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात येईल। दुरुस्ती एवढी करा की ज्या ठाणेदाराकडे दुसऱ्या एखाद्या टीमनी गुन्हे पकडले तर कारवाई केली पाहिजे, नाही तर एखादा ठाणेदार चांगलं काम करतो त्याला तुम्ही जर गुन्हेगार म्हणून त्याच्यावरच कारवाई कराल तर यापुढे महाराष्ट्रात कोणीही ठाणेदार ड्रग्सचे गुन्हे पकडणार नाही। तेवढी एक सुधारणा करावी हा माझा हरकतीचा मुद्दा आहे। सुधारणा केली। ड्रग्स रॅकेट विदाउट पोलीस सपोर्ट पसरत आहे ह्याच्यावरती माझा विश्वास नाही। पूर्ण ड्रग्स रॅकेट हे पोलिसांशी हात मिळवणी करूनच पसरतं। जेव्हा मी अमीन पटेलच्या प्रश्नावरती बोललो, साहेब सीनियर ऑफिसर म्हणजे पोलीस स्टेशनचा सीनियर इन्स्पेक्टर याला जोपर्यंत तुम्ही जबाबदार धरत नाही याच्यात काही होऊ शकत नाही। कारण का शेवटी कलेक्शनचा अंतिम आकडा तो पासपोर्ट मधलं कलेक्शन असो ते ड्रग्स मधलं कलेक्शन असो, चला या विषयातलं उत्तर दिलेलं आहे। ऐका ना, तुम्हाला सीनियर पीआय ला जबाबदार धरून जोपर्यंत तुम्ही त्यांना घरी बसवत नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही। जर तुम्ही अँटी करप्शन सारखे वगैरे विंग्स तयार करणार असाल तर जरूर करा, कारण का ड्रग्स हा पैशाच्या स्तोत्राचा सर्वात मोठा मार्ग आहे। ज्यामुळे जिथे ड्रग्स जास्त आहे तिथे मला पोस्टिंग द्या, त्याचे पैसे मुंबईत फिरवले जातात, म्हणजे मुंबईत दिले जातात पोस्टिंगसाठी, असा माझा स्पष्ट आरोप आहे। साहेब मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सर्वात जास्त ड्रग्सचा प्रादुर्भाव आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व नाहीत असं माझं मत नाही। ज्या मतदारसंघात कारवाई करणार आहोत ही स्पष्ट केली, बरोबर पोलीस कामाला लागतात। ज्या मतदारसंघात सर्वात जास्त ड्रग्सचा वापर होतो तिकडच्या आमदारावर काय करायचं? माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी निदर्शनास आणून दिला आहे, निश्चितपणे या संदर्भात सिनियर पीआयला अकाउंटेबल धरलं जाईल। मात्र सुधीर भाऊंनी दिलेल्या सूचनेच्या अधीन राहून सिनियर पीआय वर त्याची जबाबदारी फिक्स होईल। प्रश्न